बेकायदेशीर वाळू उत्खननाविरोधात तोंडवळी वासियांनी थेट खाडीपात्रात उतरत आज आंदोलन केलंय. पाहूया. मालवण तालुक्यातील कालावल खाडीपात्रातील तोंडवळी गाव परिसरातील वाळू उपसा करण्यासाठी शासनानं निश्चित केलेलं ठिकाण हे चुकीचं असून यामुळे ग्रामस्थांच्या जमिनींची मोठ्या प्रमाणात धूप होते. तसेच जमीन खचत असून त्यामुळे किनाऱ्यालगतच्या घरांना तडे जाऊन धोका निर्माण झालाय. वाळू उत्खनन रोखण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार विनंती अर्ज आणि पाठपुरावा करून देखील बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू असल्यानं ग्रामस्थांच्या जमिनींची मोठ्या प्रमाणात धूप होते. त्यामुळे ग्रामस्थांनी आज थेट खाडीपात्रात होड्या घालून होड्यांमध्ये बसून आंदोलन सुरू केलंय. नमस्कार, मी तारका पेडणेकर. मी इथे स्थायिक नाही आहे, पण माझं घर इथे आहे आणि मी येऊन जाऊन इथे असते. माझे आई बाबा असतात इथे गेल्या अनेक वर्षांपासून वाळू उपसा होतोय आणि आता या पट्ट्यात जिथे यापूर्वी कधीही टेंडर लागलेलं नाही आहे, ग्रामस्थांनी लागू दिलेलं नाही आहे, तिथे ते लागलेलं आहे, लागून घेतलेलं आहे असं आमचं म्हणणं आहे. कारण टेंडर लागली ही गोष्ट कुठल्याही पत्रकात सांगितलेली नाही आहे, कुठेही न्यूजला आलेली नाही आहे. अचानक होडीवाले जेव्हा आमच्या घरासमोर येतात तेव्हा आम्हाला कळतं की इथे टेंडर निघालेलं आहे. होडी मालक जे आहेत ते इथे दादागिरी करतात की आम्हाला टेंडर मिळालं आहे. पण टेंडरवर जे काही नियम आहेत, निर्बंध आहेत, अटी आहेत, ते कुठल्याही पद्धतीने ते फॉलो केलेले जात नाही आहेत. हे सगळं तुम्ही आज बघताय ना, इथे होड्या बघा, इथे मागे या आज तुम्हाला फक्त वाघे दिसत आहेत इथे. या रोज इथे दारात असतात आणि सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत त्यांना हाकलवायचं काम मी करत असतो आमचे कामधंदे सोडून. याची अनेक वेळा आम्ही प्रशासनाकडे तक्रार केलेली आहे. 23 तारखेला निवेदन गेलेलं आहे. त्याच्यानंतर ओरसला आम्ही जाऊन कलेक्टर साहेबांची भेट घेतलेली आहे, पण तिथून आम्हाला काही दिलासा मिळालेला नाही आहे. वारंवार ही तक्रार देऊन सुद्धा कुठल्याही पद्धतीची दखल इथे घेतली जात नाही आहे. ती का घेतली जात नाही आहे याचं उत्तर प्रशासनाने द्यावं. मी दशरथ लक्ष्मण वांगणकर, तोंडवळी ग्रामस्थ. हा B3 जो चिन्हांकित पॉईंट आहे, B3 हे टेंडर कधीही लागलेलं नाही. इथे हे जाणून बुजून इथे लावून घेतलेलं आहे. इथे ऐतिहासिक 2 बेटं आहेत, जुवा आणि बंडा. शेजारी आमच्या नदी किनारी, तोंडवळी किनारी नजीक घरं आहेत, 5-7 फुटावरती घरं आहेत. आज तहसील मॅडमने आम्हाला लेटर दिलं आहे की घरं त्यांची 50 मीटर दूर आहेत, तरी त्यांना सामावून घेऊन सागरी बघायला लेटर दिलेलं आहे. पण प्रत्यक्षात त्यांनी येऊन पाहणी केलेली नाही आहे. 50 मीटर घरं आहेत ते तुम्ही जरा पत्रकारांनी बघून घ्या. आज आमच्याकडे सतत वाळू उपसा होत आहेत आणि सतत धूप होत आहेत. आमच्या घरांना तडे पडलेले आहेत, नजीकच्या घरांना. प्रत्यक्षात पाहणी करून घ्या तुम्ही. तहसील मॅडम ज्या मायनिंगच्या तहसील आल्या होत्या त्यांनी पाहणी करून गेलेल्या आहेत. आणि ही वस्तुस्थिती असतेवेळी आमच्याकडे प्रशासन अद्यापर्यंत कुठची हे करत नाही आहे. आज धूप होऊन खार बंधारे खचत आलेले आहेत. खार बंधारे लोक बांधकाम विभाग बांधतायत आणि वाळूने ते खचत चाललेले आहेत. माझा मच्छीचा धंदा आहे. माझ्याजवळ 5 परवाना सगळा आहे. म्हणजे मच्छीवरच आमचं जीवन आहे. आणि आता आम्ही नदीत कुठेही जाळं मारायला शकत नाही, कारण पुलापासून ते खाली तळाशीलपर्यंत सगळ्या संपूर्ण नदी अडवून ठेवली आहे रेतीवाल्यांनी. सगळीकडे रश्या दोऱ्या ताणलेल्या आहेत. आम्ही झाडी कुठे मारायची? आमची उपासमारीची पाळी आली. तेव्हा तुम्ही काय ते सांगा. तुम्हाला रोज सांगून सुद्धा तुम्ही या गोष्टीवर दुर्लक्ष करता. आता याच्यापुढे आम्ही काय करायचं? आम्ही जीव द्यायचा एक शेवटी शिल्लक राहिला आहे. कारण आमच्या पोटात काही म्हणजे आम्हाला पोटपाण्याचा धंदाच होत नाही आहे. आम्ही घरी बसून आहोत.